हाय गाईज, डॉलर कसा वाढला ते सांगतो. स्क्रिप्टच लिहिली. मागच्या 5 वर्षात एवढा वाढला होता. काँग्रेसच्या काळातली ही ग्रोथ बघा, कुणाला सुट्टी नाही. आणि हा मोदीजींच्या काळात वाढलेला 2014 ते 2026. मोदीजींनी तर क्लिअरली आउट परफॉर्म केले. तिकडे एनआरआयला आनंद व्हायला लागलाय. आपल्या इथं भारतात लोकांनी काय आनंद व्यक्त करायचा एनआरआयचा समजू शकतो. आता मेन मुद्दा, आता डॉलर वाढतो कसा आणि रुपया पडतो कसा, हे सिंपल एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर इट इज डिमांड अँड सप्लाय. मागच्या 5 वर्षात FIIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, गोल्डमन सॅक्स, JP मॉर्गन, भारतात 5,000 पेक्षा जास्त FIIs लिस्टेड आहेत. त्यांनी सेल किती केलाय? $109 बिलियन दे हॅव सोल्ड इन द इंडियन मार्केट, विच इज इक्वल टू 10,29,000 करोड. आता एवढा पैसा नेल्यावर रुपया राहील का? त्यात आपल्या RBIनं गेम काय केली तर $11 बिलियन आपले फॉरेक्स रिझर्व्ह सेल करून टाकले आता 1-2 महिन्यापूर्वी. डॉलर रुपये स्टॅबिलाइज होईल, पण तसं काही झालं नाही. आता ह्याच्या अगेन्स्ट DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, ह्यांनी किती पैसा लावलाय बघा. हा पैसा कुणाचा आहे? राजा माझ्या बाळा तुझाच आहे. तू जी महिन्याला ही 15,000-20,000ची SIP करतोय. आपल्याला मीडियात सांगितलं जातंय रिटेलर्स और मोदीजीने मार्केट को जकड रखा है, त्यांना इझी एक्झिट भेटतंय. तुला रिटर्न्स काय भेटले? मागच्या 1 वर्षाचा परफॉर्मन्स बघ. मार्केट इज कम्प्लिटली साइडवेज. पैसा हा गेला कुठं हे पुढच्या व्हिडिओज मध्ये सांगतो. अंटिल देन, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट वन.